आणि रहिवासी इमारतीमध्ये साफसफाईचं आणि देखरेखीचं काम करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीने 10वीच्या परीक्षेत 95.80% गुण मिळवले. रत्नागिरीतील राभा शेर्के हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या वेदिका तुकाराम गोरे हिने परिस्थितीशी झगडत 10वीच्या परीक्षेत उज्ज्वल यशाला गवसणी घातली आहे. वेदिकाच्या कुटुंबात आई वडील आणि वेदिका असे तिघेच राहतात. घरची परिस्थिती अतिशय बेताची. आई वडील नाचणी येथील रहिवासी इमारतीमध्ये कचरा उचलण्याचं, साफसफाईचं, देखरेखीचं काम करतात आणि तिथेच एका छोट्या खोलीत राहतात. भौतिक सुख सोयींचा अभावच. अशा परिस्थितीत अभ्यास करत वेदिकाने हे यश संपादन केलं. आई वडील आपल्यासाठी घेत असलेले कष्ट वाया न जाऊ देता परिस्थितीशी झगडत तिने उज्ज्वल यशाला गवसणी घातली आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. आमच्या सोसायटीमध्ये हे गोरे कुटुंबीय आता मला वाटतं 2-3 वर्षापासून वॉचमन म्हणून आहेत. तर त्यांची मुलगी कुमारी वेदिका ही आता 10वीला होती आणि या 10वी परीक्षेमध्ये तिने छान 95.80 इतके उत्तम मार्क्स यश प्राप्त केलेलं आहे. आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने हे संपादन केलं. आम्ही नेहमी पाहत आलेलो आहेत की ते किती इतरही कामं आईला मदत करते, वडिलांना मदत करते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिने हे यश संपादन केलेले फार उल्लेखनीय यश आहे आणि त्याबद्दल तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आम्ही सर्व सोसायटीच्या वतीने तिचं कौतुक करत आहोत. आम्हाला काळी बातमी समजल्यापासून खूप अत्यानंद झालेला आहे. असंच तिने आपल्या पुढीलसुद्धा काय तिची जी काय मनोकामना इच्छा आहे, तिचे जे काय प्रयत्न आहेत तिने करावेत. तर तिला भविष्यासाठी आमच्याकडून सर्व शांतीदर्शन सोसायटीमधून आम्ही शुभेच्छा देतो. आमची विद्यार्थिनी वेदिका गोरे हिनं जे यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी तिचं कौतुक करेन. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. माझी विद्यार्थिनी म्हणून मला खूपच आनंद झालेला आहे. विशेषतः आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्या परिस्थितीचं भान आणि जाणीव तिला आहे आणि कष्ट करण्याची तिची एक मुळातच वृत्ती आहे आणि त्यामुळे हे यश तिनं संपादन केलेलं आहे. तिची त्यामध्ये मेहनत आहे, पालकांचा सपोर्ट आहे आणि म्हणूनच असं एक उल्लेखनीय यश आमच्या विद्यार्थिनीने मिळवलेलं आहे. त्याचं मला खूपच समाधान वाटतंय. वर्गामध्ये अध्यापन करत असताना जो भाग शिकवला जातो त्याच्याकडे पूर्ण लक्ष देणं, जो भाग समजलेला नाही तो शिक्षकांना विनंती करून आपली वह्या, आपले प्रश्न त्यांना दाखवून घेणं, त्यांच्याशी चर्चा करून ते सगळे समजून घेणं, ही जी एक अभ्यासू विद्यार्थ्याची जी वृत्ती असते, जो आग्रह असतो, हा सातत्यानं तिच्यामध्ये दिसत होता आणि आम्हाला खात्री होती की नक्कीच 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये ती उज्ज्वल असं यश संपादन करेल. तुकाराम गोरे, मी इथं बिल्डिंगचं काम करते, कचरा आणायचं, पाणी लावायचं. माझी मुलगी एकच आहे. माझ्या मुलगीने 10वीत चांगले मार्क मिळवले 95. तिने खूप अभ्यास केला. आम्हाला कधी सांगावं लागलं नाही की तू अभ्यास कर म्हणून. खूप म्हणजे खूप तिने स्वतःच्या मनाने केला अभ्यास. आमची एवढीच अपेक्षा होती की तिने चांगलं शिकावं, तिने चांगलं मार्क मिळवावे, एवढीच आमची अपेक्षा होती. तिने ते अपेक्षेच्या पेक्षा आम्हाला जास्त मार्क मिळवून दाखवलं. खूप अभिमान आहे तिचा आम्हाला. आणि आता तिला पुढे मेडिकल साईड तिने घ्यायचे ठरवले. तिला काय डॉक्टर बनायचं अशी तिची इच्छा आहे. तिने बनवा जेवढ्याने आमच्याने होईल तेवढं आम्ही करू. पण आमची गरीब परिस्थिती असल्यामुळे पण शक्य होईल तेवढं आम्ही कष्ट करून तिच्यासाठी करू. मी वेदिका तुकाराम गोरे. आज मला 10वी इयत्तामध्ये 95.80 एवढे मार्क मिळाले आहेत. त्यासाठी मी माझ्या आईवडिलांचे आणि माझ्या शिक्षकांचे मनापासून आभार मानते. पेपरच्या वेळी खूप अडचणी आल्या, त्यामध्ये माझ्या आईवडिलांनी खूप मला सपोर्ट केला. तसं शिक्षकांनीही खूप सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचे आभार. म्हणजे एकूणच मित्रमैत्रिणींचाही खूप सपोर्ट होता. म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये मिळून वगैरे जेवढे क्वेश्चन्स येत नाही ते एकत्र बसून सॉल्व केलेले आणि मग आम्ही परीक्षा द्यायला तयार झालेलो. आई-वडिलांनी प्रत्येक हवी ती गोष्ट दिली, अशी कोणती कमतरता भासू दिली की नाही हे नाही मिळणार, ते नाही मिळणार वगैरे. पण त्यांनी प्रत्येक गोष्ट मला जी हवी होती ती त्यांनी दिली. त्यामुळेच एवढं हे पॉसिबल झालं आहे.